ए कार्गो सिक्युरिटी गार्ड भरती 2025। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। ए कार्गो लॉजिस्टिक अलाइड सिक्युरिटी गार्डची ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येणार आहे ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। आणि फॉर्म भरणे ऑनलाईन पद्धतीने 9 जून 2025 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 30 जून 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30,000 रुपये प्रत्येक महिन्याला भेटणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं करून सांगू राहिलो तर या भरतीमध्ये पेपर नाही आहे, एक लक्षात ठेवा। तर डायरेक्ट आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। उंची वगैरे किती असणार आहे, ग्राउंड किती आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया यामध्ये कशा प्रकारे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर कोणत्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे तर याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि यामध्ये 2 पद आहेत, तर एक सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे आणि सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YouTube चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी अलाइड मध्ये जवळपास 393 जागांसाठी ही भरती चालू आहे। तर ए कार्गो लॉजिस्टिक अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड आहे आणि 393 जागांसाठी ही भरती चालू आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये जे पद असणार आहे पदानुसार जर शैक्षणिक पात्रता जर पाहिलं तर पहिलं जे पद आहे हे सिक्युरिटी स्क्रीनरचं पद आहे, फ्रेशरचं 227 जागा आणि यामध्ये आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे 60% गुणासह। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर तुमचा 55% जरी ग्रॅज्युएशन 55% जरी असेल तुम्हाला ग्रॅज्युएशन मध्ये तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। आणि दुसरं जे पद आहे तर ते सिक्युरिटी असिस्टंटचं पद आहे, 166 जागा आहे आणि ह्या पदामध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि 12वी मध्ये 60% आपल्याला पाहिजे। आणि SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 55% जरी असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। आणि वयोमर्यादेत जर विचार केला तर ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 32 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं जे यामध्ये वय मोजले जाणार आहे, गणले जाणार आहे तर 1 जून 2025 पासून आपल्या यामध्ये वय मोजले जाणार आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये फीचा जर विचार केला जनरल OBC कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 750 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आले आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फक्त 100 रुपये फी ठेवण्यात आले, SC/ST आणि PWD कॅटेगरी। आणि महिला उमेदवार तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, SC/ST OBC WSNT विजोपर SBC 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 कोणत्या कॅटेगरीच्या तर 100 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आलेली आहे। तर नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीचं। त्याचबरोबर या भरतीमध्ये निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर ए कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे यामध्ये। आणि यामध्ये जे पेपर नाही आहे तर आपलं जे सिलेक्शन यामध्ये होणार आहे तर एक इंटरव्ह्यू आपल्या यामध्ये घेतला जाणार आहे। नॉर्मली इंटरव्ह्यू तो असणार आहे आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवरच आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे IB सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये। तर जास्त चान्सेस आहे कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, कारण की यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये मेन पेपर नाही आहे। तर आपलं जे सिलेक्शन होणार आहे ही इंटरव्ह्यू या ठिकाणी होणार आहे। नॉर्मली इंटरव्ह्यू असणार आहे, पर्सनल इंटरव्ह्यू आपल्या त्यामध्ये म्हटलं जाते। तर नॉर्मली जे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर वेबसाईट कोणती आहे तर पहा www.aaics.aero ह्या वेबसाईटवरून आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार। तर ते वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देतो मी तुम्हाला। आणि त्याचबरोबर आपल्याला इंटरव्ह्यूला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट न्यावं लागणार आहे, तुम्ही ग्रॅज्युएशनच्या लेवलवर फॉर्म भरायचा असेल तर ग्रॅज्युएशनपर्यंत सर्व मार्कशीट न्यावं लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आपल्याला न्यावं लागणार आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस। आणि त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड न्यावं लागणार आहे, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो न्यावं लागणार, सिग्नेचर न्यावं लागणार आहे आणि ॲप्लिकेशन फीज आपल्याला न्यावं लागणार आहे, ह्या गोष्टी न्यावं लागणार आहे। आणि 12वीच्या बेसवर फॉर्म भरायचा असेल तर 10वी 12वीच्या मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट हे आपल्याला सोबत न्यायचं आहे।
कास्ट सर्टिफिकेट झालं, आधार कार्ड झालं, त्याचबरोबर पासपोर्ट फोटो सिग्नेचर झाला आणि त्याचबरोबर अप्लिकेशन फीस एवढे डॉक्युमेंट आपल्याला न्यावं लागणार आहे. तर यामध्ये आपलं सिलेक्शन झालं तर पगार आपल्याला किती भेटणार आहे, तर पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे तो महिन्याला 30,000 रुपये फिक्स भेटणार आहे, महिन्याला 30,000 रुपये. आणि दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 32,000 रुपये महिना आपल्याला दुसऱ्या वर्षी भेटणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 34,000 रुपये महिना आपल्याला यामध्ये भेटणार आहे. अशा प्रकारे यामध्ये पगार भेटणार आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आपलं सिलेक्शन झालं तर कोणत्या ठिकाणी आपल्याला नोकरी करावं लागणार आहे, तर पहा अमृतसर झालं, वडोदरा झालं, चेन्नई झालं, ह्या ठिकाणी आपल्याला ड्युटी या ठिकाणी करावं लागणार आहे. आणि हे 3 वर्ष झाल्यानंतर आपल्याला रिटायरमेंट त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि ड्युटीवरून आपल्याला काढलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे 3 वर्षासाठी जे हे जॉब आहे ये कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्डची. तर या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. AAI कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरती 2025 ह्या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे. तुम्ही बघू शकता AA कार्गो लॉजिस्टिक अलाइट सर्व्हिस कंपनी लिमिटेड 100% सबसिडरी ऑफ एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर ही संपूर्ण जाहिरात आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तर फॉर्म भरणे जे चालू झाले 9 जून 2025 पासून फॉर्म भरणे चालू झाले आणि शेवटची जी तारीख आहे 30 जून 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. आणि AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीचे फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे www.aais.aero या वेबसाईटवरून आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता तर AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण पगारचा जर विचार केला तर पहिल्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे प्रत्येक महिन्याला 30,000 रुपये भेटणार आहे. आणि दुसऱ्या वर्षी जो पगार भेटणार आहे हा प्रत्येक महिन्याला 32,000 रुपये भेटणार आहे. आणि तिसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 34,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे. तर AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये ग्राउंड नाही आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षा नाही आहे. तर आपलं जे यामध्ये सिलेक्शन होणार आहे तर इंटरव्ह्यू यामध्ये घेतलं जाणार आहे. नॉर्मली इंटरव्ह्यू असणार आहे आणि इंटरव्ह्यूच्या बेसिसवर आपलं AAI कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीची तयारी करायची असेल तर याच्या अगोदर जे यूट्यूबरसुद्धा इंटरव्ह्यू एक लक्षात ठेवा तर पर्सनली इंटरव्ह्यू असते, यामध्ये नॉर्मली प्रश्न त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला विचारले जाते. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपला इंटरव्ह्यू असते तर त्यावेळेस जे आपल्याला डॉक्युमेंट घेऊन जावं लागते. तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही फॉर्म भरत असाल तर ग्रॅज्युएशनच्या सर्व मार्कशीट न्यावं लागते. आणि 12वीच्या बेसवर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला 10वीचं 12वीचं मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट हे दोन्ही सोबत या ठिकाणी न्यावं लागते. आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झालं, त्याचबरोबर आधार कार्ड झालं आणि पासपोर्ट फोटो सिग्नेचर आणि अप्लिकेशन फीस हे सगळं आपल्याला सोबत न्यावं लागते ज्या ठिकाणी इंटरव्ह्यू असते त्या ठिकाणी. आणि आपलं जर या ठिकाणी AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला कुठं ड्युटी करावं लागणार आहे, तर पहा अमृतसर झालं, त्याचबरोबर वडोदरा आणि चेन्नई ह्या काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीमध्ये. तर ही जी भरती आहे AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड, तर ही जी भरती आहे हे फक्त 3 वर्षासाठीच एक लक्षात ठेवा. आणि 3 वर्षानंतर आपण यामध्ये रिटायरमेंट या ठिकाणी होणार आहे आणि आणखीनसुद्धा आपल्याला अप्लाय या ठिकाणी करत राहावं लागणार आहे. अशी जे प्रोसेस AA कार्गो लॉजिस्टिक सिक्युरिटी गार्ड भरतीची आहे. तर 3 वर्षासाठी जे हे वॅकेन्सी निघाली एक लक्षात ठेवा.